महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एकच खळबळ माजली आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ज्यांच्यात नेहमीच तू तू मै असताना एक असा नेता आहे ज्याच्या कामाची दखल खुद विरोधी पक्षांनीही घेतली आहे। होय, बोलतोय आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे तेजस्वी नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल। त्यांच्या गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेतृत्वाची थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तोंड भरून प्रशंसा केली आहे। पण थांबा, ही केवळ कौतुकाची बाब नाहीये। या प्रशंसेच्या पडद्याआड नव्या युतीच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत। चला जाणून घेऊया हा सगळा रंजक प्रकार आणि त्यामागील राजकीय डावपेच आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक नाव सातत्याने चर्चेत आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। वयाच्या 55व्या वर्षी त्यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहून सगळेच थक्क आहेत। विशेष म्हणजे ही प्रशंसा करणारे कोण सामान्य माणूस नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील तणावाच्या वातावरणात अशी तोंड भरून प्रशंसा होणं हे नक्कीच मोठं आहे। पण यामागे काही राजकीय डाव आहे की खरंच फडणवीस यांचं काम इतकं प्रभावी आहे की या प्रशंसेच्या पडद्याआड नव्या युतींची बीज पेरली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नुकतंच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला। ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची गती इतकी अफाट आहे की मला माझ्या पहिल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आठवतो। त्यांचा झपाटा आणि उरक पाहून मला प्रश्न पडतो, हे माणूस थकतच कसं नाही। शरद पवार ज्यांनी स्वतः वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा धुरा सांभाळला होता, त्यांच्याकडून अशी प्रशंसा मिळणं ही फडणवीस त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे। पवारांनी पुढे असंही म्हटलं, फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना दाखवलेली कामगिरी खरोखरच वाखण्याजोगी आहे। पण थांबा, पवारांचं हे कौतुक केवळ औपचारिक आहे की त्यामागे काही राजकीय गणित आहे? गेल्या काही वर्षात पवार आणि फडणवीस यांच्यातील भेटी आणि चर्चा नेहमीच राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेतात। 2021 मध्येही फडणवीस यांनी पवारांची भेट घेतली होती, तेव्हा नव्या युतींच्या चर्चांनी जोर धरला होता। आता पुन्हा एकदा पवारांचं हे कौतुक आणि त्यातून उमटलेली मैत्रीची झूल पाहता प्रश्न पडतो की केवळ प्रशंसा आहे की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणाची चाहूल? दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं। ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे हुशार, प्रामाणिक आणि गतिमान नेते आहेत। त्यांच्या अभ्यासू स्वभाव आणि पक्षनिष्ठा यामुळे भविष्यात त्यांना राजकीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी असं विधान करणं ही काही साधी गोष्ट नाही। विशेषतः 2019च्या राजकीय संकटानंतर जेव्हा फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील युती तुटली, तेव्हापासून दोघांमधील संबंध ताणले गेले होते। पण आता ठाकरेंच्या या कौतुकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की ठाकरे यांचं हे विधान फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवून महाराष्ट्रातील राजकारणात स्वतःसाठी जागा मोकळी करण्याचा डाव असू शकतो। देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व खरोखरच गतिमान आहे। 2019 मध्ये वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी राज्याला औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेलं। गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय असो, वारीचे उत्कृष्ट नियोजन असो किंवा पहाटेच्या शपथविधीच्या नाट्यमय राजकारण असो, फडणवीस यांनी नेहमीच आपल्या कामातून आणि धडाकीच्या निर्णयांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे। त्यांच्या या झपाटा आणि दूरदृष्टी यामुळे विरोधकांनी त्यांचं कौतुक करावं लागत आहे। पण प्रश्न असा आहे की हे कौतुक केवळ त्यांच्या कामगिरीवर आहे की यामागे काही राजकीय डावपेच आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात युती आणि आघाडा यांचा खेळ नवीन नाही, पण सध्या फडणवीस यांच्या या प्रशंसेनंतर नव्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे। 2020 मध्ये फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी मैत्री आणि संभाव्य सहकार्याबद्दल बोलताना म्हटलं होतं, मनसे आणि भाजप यांच्यात हिंदुत्व आणि मराठी माणूस या मुद्द्यांवर एकमत आहे। जर परप्रांतीयांबाबत सर्वसमावेशक भूमिका घेतली तर युती शक्य आहे। आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या या प्रशंसेमुळे काही विश्लेषकांना वाटतंय
की फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप नव्या युतीच्या शक्यता पडताळून पाहत आहे। विशेषतः 2024च्या निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सोबतच्या यशस्वी सहकार्यानंतर फडणवीस यांचं राजकीय वजन वाढलं आहे। पण प्रश्न असा आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं हे कौतुक खरंच मनापासून आहे की यामागे 2029च्या निवडणुकीची तयारी आहे। राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं हे कौतुक फडणवीस यांच्या कार्यक्षमतेची पावती तर आहेच, पण त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांचाही विचार असू शकतो। 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून नव्या आघाडीचा प्रयत्न केला होता, तेव्हा पवारांनी त्यांना साथ दिली होती। आता फडणवीस यांच्यावरील या प्रशंसेमुळे काही जणांना वाटतंय की पवार आणि ठाकरे यांच्या फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचा हेतू असू शकतो। दुसरीकडे काहींचं म्हणणं आहे की फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वामुळे विरोधकांनीही त्यांचं वर्चस्व मान्य करावं लागत आहे। पण या सगळ्या कौतुकांच्या पडद्याआड काय खरंच नव्या युतीचं गणित आहे का, की हा फक्त फडणवीस यांच्या कार्यक्षमतेचा विजय आहे? मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवा ट्विस्ट खूपच रंजक आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान आणि अभ्यासू नेतृत्वाची दखल विरोधकांनी घ्यावी ही त्यांच्या कामगिरीची मोठी पावती आहे। पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं हे कौतुक खरंच मनापासून आहे की यामागे काही राजकीय डाव आहे? नव्या युतींच्या शक्यतांनी सध्या राजकीय वातावरण तापलं आहे। तुम्हाला काय वाटतं? फडणवीस यांचं हे कौतुक म्हणजे नव्या युतीची सुरुवात आहे की फक्त त्यांच्या कार्यक्षमतेची कबुली? आम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड इमेज आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।